हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे इंग्लिश बोलायला सुरुवात करत आहेत. मी पण माझी इंग्लिश बोलायची सुरुवात केली आहे. मी आज जे काही शिकले आहे, मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज मी पापड तळण्याच्या प्रोसेसवरची मराठी वाक्य इंग्लिशमध्ये कशी तयार करायची ते शिकले आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला मी कढई घेते. सुरुवातीला म्हणजे फर्स्टली मी कढई घेते. जर मराठी वाक्याच्या शेवटी जर तो, ते, त, ता, तोच, त जर आलेला असेल मराठी वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी, मराठी वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या, त्याचं मराठी वाक्यामध्ये जे क्रियापद असणार आहे, जसे इथे घेते ही क्रियापद आहे, या क्रियापदाच्या शेवटी ते आलेलं आहे. म्हणजे ओळखून जायचं की हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्समधलं आहे, म्हणजे साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. आणि साध्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट नंतर असणारा आहे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला लागणार आहे एस किंवा ES प्रत्यय. हे सब्जेक्टवर अवलंबून आहे, एस लावायचा की ES लावायचा. आणि त्याच्यानंतर असणार आहे ऑब्जेक्ट. आता आपण इथून पुढची जे काही वाक्य घेणार आहोत ती साध्या वर्तमान काळातलीच असणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. मी कढई घेते. आता मी घेते, 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 घेणे, घेणेला इंग्लिशमध्ये म्हणतात टेक. मी घेते म्हणजे आय टेक. काय घेते? कढई. अ पॅन म्हणा किंवा डीप फ्राईंग पॅन म्हणा. किंवा कढई म्हटलं तरीही चालेल. आय टेक अ पॅन. कढईबद्दल मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगते म्हणून इथं आर्टिकल वापरलं आहे अ पॅन. आय टेक अ पॅन. फर्स्टली आय टेक अ पॅन. आता आपण दुसरं वाक्य बघणार आहोत. मी कढईत तेल ओतते. मराठी वाक्याच्या शेवटी ते हे अक्षर आलेलं आहे, म्हणजे ओतते हे आहे क्रियापद. क्रियापदाचं शेवटचं अक्षर आलेलं आहे ते, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. मी ओतते, 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 ओतणे, ओतणे, ओतणेला इंग्लिशमध्ये म्हणतात पोर. मी ओतते म्हणजे आय पोर. काय ओतते? तेल. तेलाला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑइल. आय पोर ऑइल. कशात ओतते? कढईत. म्हणून इनटू द पॅन. द पॅन का म्हटलंय मी इथं? द हे आर्टिकल का लावलंय? अ पॅन का नाही म्हटलंय? कारण मी कढईबद्दल तुम्हाला याच्या अगोदरच्या सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे. आता अ पॅन नाही तर द पॅन म्हणायचं. सुरुवातीला माझं सांगून झालं आहे कढईबद्दल, आता द पॅन म्हणायचं. आय पोर ऑइल इनटू द पॅन. आय पोर ऑइल इनटू द पॅन. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. मी मध्यम आचेवर तेल गरम करते. पुन्हा तेच मराठी वाक्याच्या शेवटी करते आलेलं आहे आणि शेवटचं अक्षर आहे ते आणि क्रियापद आहे करते. मी गरम करते म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. वाक्याच्या शेवटी करते आलेलं आहे आणि शेवटचं अक्षर आहे ते, साधा वर्तमान काळ. आता मी गरम करते. मी गरम करते. मी गरम करते. गरम करते म्हणजे काय? आय हीट. मी गरम करते म्हणजे आय हीट. काय गरम करते? तेल. द ऑइल. आय हीट द ऑइल. कशावर? मध्यम आचेवर. मध्यम आचेवर म्हणजे आय हीट द ऑइल
आचेवर म्हणजे ऑन. मध्यम आचेवर म्हणजे काय? मीडियम फ्लेम. मीडियम फ्लेम. आचेवर म्हणून ऑन मीडियम फ्लेम. आय हीट द ऑइल ऑन मीडियम फ्लेम. मी गरम करते म्हणजे आय हीट. मी गरम करते, आय हीट द ऑइल. ऑइलबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे इथे, म्हणून आता द ऑइल म्हणायचं. आय हीट द ऑइल ऑन मीडियम फ्लेम. पुढचं वाक्य बघूया. आता तेल गरम झालं आहे. जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती आता सध्या कशी आहे हे वाक्यामधून समजतं, तेव्हा ते वाक्य एका विशिष्ट स्ट्रक्चरनुसार आपल्याला बनवायचं असतं. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर आपण वापरणार आहोत इज किंवा ॲम किंवा आर, आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत ॲडजेक्टिव्ह. म्हणजे एखादी वस्तू सध्या आत्ता कशी आहे म्हणजे प्रेझेंट कंडिशन आपल्याला सांगायची आहे. फॉर एक्झाम्पल, तेल गरम झालं आहे. आता सध्या तेल गरम झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं वाक्य आपल्याला ह्या स्ट्रक्चरने बनवायचं आहे. त्याच्यासाठी पहिलं सब्जेक्ट घ्यायचं आहे आपल्याला. सब्जेक्ट म्हणजे आत्ता सध्या ही जी ॲक्शन आहे ती कोणावर झाली आहे, तो होतो सब्जेक्ट. आता सध्या ही जी ॲक्शन आहे ती ज्याच्यावर झाली आहे तो होतो सब्जेक्ट. आता तेल गरम झालेले आहे, इथे आपण तेलाबद्दल बोलतोय म्हणून तेल झालेलं आहे सब्जेक्ट. द ऑइल. सब्जेक्ट झाल्यानंतर आपण लिहिणार आहोत इज किंवा ॲम किंवा आर. तर आपण घेणार आहोत इज. द ऑइल इज. त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे ती वस्तू किंवा ती व्यक्ती कशी आहे हा सांगणारा शब्द. ती वस्तू किंवा ती व्यक्ती आता सध्या कशी आहे. आता मग सब्जेक्टबद्दल सांगितलं जातं की ते सध्या कसं आहे. म्हणजे ऑइल आता सध्या कसं आहे, गरम आहे. म्हणून द ऑइल इज हॉट नाव. म्हणजे अशा पद्धतीची जर वाक्य आहे की सध्या तेल गरम आहे, तेल थंड आहे, पाणी गरम आहे, पाणी थंड आहे, अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर इज किंवा ॲम किंवा आर आणि त्याच्यानंतर ते कसं आहे ते सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह आपल्याला लिहायचं असतो. द ऑइल इज हॉट नाव. द ऑइल इज हॉट नाव. आत्ता मी गरम तेलात पापड टाकते किंवा सोडते. आता मी टाकते किंवा पापड त्याच्यामध्ये सोडते. मी टाकते किंवा सोडते त्याला आपण म्हणणार आहोत आय पुट. आय पुट. आय पुट. मी टाकते किंवा मी सोडते. आय पुट काय, पापड. आय पुट अ पापड. कशात, गरम तेलात. कशात, गरम तेलात. म्हणून आय पुट अ पापड इंटू, म्हणजे तेलात टाकायचं आहे ना, म्हणून इंटू. तेल कसं आहे, गरम आहे, म्हणून इंटू द हॉट ऑइल. आय पुट अ पापड इंटू द हॉट ऑइल. पापड लगेच फुगतो. पापड लगेच फुगतो. पापड फुगतो. पापड फुगतो त्याला आपण म्हणणार आहोत द पापड. द पापड फुगतो. फुगतो म्हणजे पप्स अप. पप्स अप. फुगतोला म्हणणार आहोत पप्स अप. द पापड पप्स अप. लगेच म्हणून इमिडिएटली. इमिडिएटली. द पापड पप्स अप इमिडिएटली. मी हलक्या हाताने पापड उलटवते. मी म्हणजे आय. हलक्या हाताने म्हणजे
जेंटली, जेंटली. उलटवणे म्हणजे फ्लिप, उलटवणे म्हणजे फ्लिप. आय जेंटली फ्लिप, आय जेंटली फ्लिप. काय? पापड, द पापड, द पापड. आय जेंटली फ्लिप द पापड, आय जेंटली फ्लिप द पापड. फ्लिप म्हणजे उलटवणे. तो कुरकुरीत आणि हलका ब्राऊन होतो, तो होतो म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. तो होतो म्हणजे तोला म्हणतात इट टर्न्स, इट टर्न्स म्हणजे तो होतोय. कसा होतोय? कुरकुरीत आणि हलका ब्राऊन. कुरकुरीत म्हणजे काय? क्रिस्पी, कुरकुरीत म्हणजे क्रिस्पी आणि हलका ब्राऊन म्हणजे लाईट ब्राऊन. तो होतो म्हणजे इट टर्न्स क्रिस्पी अँड लाईट ब्राऊन. मी तो झाऱ्याने बाहेर काढते, मी तो झाऱ्याने बाहेर काढते. ही सर्व वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समधली आहे, म्हणून मी तुम्हाला रिपीट स्ट्रक्चर सांगत नाही आहे. प्रत्येक सेंटेन्समध्ये आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरणार आहोत. आता मी तो झाऱ्याने बाहेर काढते, मी बाहेर काढते, मी बाहेर काढते त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार आहोत आय टेक इट आउट. मी बाहेर काढते त्याला आपण म्हणणार आहोत आय टेक इट आउट, आय टेक इट आउट. कशाच्या मदतीने मी काढणार आहे तो बाहेर? झाऱ्याने, झाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत? अ स्लॉटेड स्पून, अ स्लॉटेड स्पून. आय टेक इट आउट. झाऱ्याच्या मदतीने आपण बाहेर काढणार आहोत, म्हणून मी इथे वापरणार आहे विथ. कशाचा तरी वापर करून आपण तो पापड बाहेर काढणार आहोत, म्हणून विथ वापरलेला आहे इथं. आय टेक इट आउट विथ अ स्लॉटेड स्पून. मी जास्त तेल निथळून देते, मी तेल निथळून देते. तेलाला निथळून द्यायचं आहे तर त्याला म्हणणार आहोत आपण आय ड्रेन, आय ड्रेन. तेल निथळणं म्हणजे आय ड्रेन. काय? तेल. काय आपल्याला ड्रेन करायचं आहे? निथळून काय द्यायचं आहे आपल्याला? तेल, म्हणून द ऑइल. पण आता इथं जास्तीचं तेल म्हटलंय म्हणून आय ड्रेन एक्सेस ऑइल, आय ड्रेन द एक्सेस ऑइल म्हणा, आय ड्रेन द एक्सेस ऑइल. आता जास्त तेल म्हटलंय ना, म्हणून आय ड्रेन द एक्सेस ऑइल, आय ड्रेन द एक्सेस ऑइल म्हणजे जास्तीचं तेल, द एक्सेस ऑइल. पापड सर्व करायला तयार आहे, पापड सर्व करायला तयार आहे. द पापड इज रेडी, द पापड इज रेडी टू सर्व, द पापड इज रेडी टू सर्व. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा. थँक्यू.